हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये 8चा फर्स्ट चॅप्टर जो होता तो एंड केला होता. त्यामध्ये आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स पाहिले होते. म्हणजे रॅशनल नंबर्सला नंबर लाईनवर प्लेस करणं, इरॅशनल नंबर्सला देखील आपण नंबर लाईनवर प्लेस केलं. त्याच्यातलं कंपॅरिझन पाहिलं, त्याचं डेसिमल फॉर्ममध्ये कसं करतात ते पाहिलं. आता आपण नेक्स्ट चॅप्टर पाहूया. नेक्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे आपलं? पॅरलल अँड ट्रान्सव्हर्सल लाईन्स. आता ह्यामध्ये आहे लाईन. तर सर्वात फर्स्ट लाईन म्हणजे काय? लाईन म्हणजे अशी जी इन्फायनाइटली वाढत जाते दोन्ही साईडनं, त्याला आपण लाईन असं म्हणतो. तर आता प्लेन आहे. आपण आता एखादा फ्लॅट सरफेस असेल तर त्याला प्लेन म्हणतो. हा बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे. अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड एज प्लेन. आणि ह्या प्लेनवर जर मी दोन लाईन्स काढल्या अशा. आता लाईन म्हणजे काय सांगितलं मी? इन्फायनाइटली वाढत जातात. ह्या आता इन्फायनाइटली वाढत जात आहेत. कुठे वाढतील कुठे थांबतील त्याला आपण नाही सांगू शकत. तर या कधीतरी एकमेकांशी इंटरसेक्ट होतील का? ही अशीच वाढत जाते आणि ही पण अशीच वाढत जाते. कधी इंटरसेक्ट होईल का? तर नाही. तर त्याला म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? टू लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट अँड लाय ऑन द सेम प्लेन. म्हणजे एकाच प्लेनवर आहेत आणि त्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाहीत. त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता ही लाईन एल आणि ह्या लाईन एम. तर आपण ह्याला डिनोट कसं करायचं? तर एल इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे असं दोन रेषा असतील तर त्याला आपण पॅरलल असं म्हणतो. म्हणजे पॅरललचं साईन आहे हे डिनोट करण्यासाठी आपण हे साईन वापरतो. तर आता तुम्ही बघा पॅरलल लाईनसाठी एक्झाम्पल म्हणजे एक रेल्वे ट्रॅक बघता तुम्ही, त्याला दोन पटरी असतात. तर त्या कितीही वाढत जातात पण कुठेतरी त्या इंटरसेक्ट होतात का? नाही होत. त्या अशा इन्फायनाइटली वाढत जातात. त्याला आपण पॅरलल असं म्हणतो. तर आता नेक्स्ट काय आपल्याला पाहूया आपण? ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल? तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं पॅरलल लाईन्स म्हणजे ज्या इन्फायनाइटली वाढत जात आहेत, अशा एकाच प्लेनवर आहेत पण त्या कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. पण ह्या दोन्हीला एक कनेक्ट करणारी जर एक लाईन जात असेल अशी, त्याला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? इफ अ लाईन इंटरसेक्ट्स टू लाईन इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे या दोन पॉईंटमध्येही त्या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करते, त्याला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणलं. त्याला नाव देऊया आपण एल, ह्याला एम, ह्याला लाईन पी आणि हे ए आणि बी. तर काय लाईन पी ही लाईन एल आणि एमला इंटरसेक्ट करते कोणत्या पॉईंट्समध्ये? ए आणि बी. तर ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन काय? द लाईन विच इंटरसेक्ट टू गिवन लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट दे आर कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल. आता आपण नेक्स्ट पाहूया काय आहे आपल्या चॅप्टरमध्ये. फ्रेंड्स, ट्रान्सव्हर्सल हा फक्त पॅरलल लाईन्समध्येच असावा असं नाही. ट्रान्सव्हर्सल नॉन पॅरलल लाईन्समध्ये सुद्धा असू शकतो. तर फ्रेंड्स, आता आपल्याला नेक्स्ट काय? अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल म्हणजे ट्रान्सव्हर्सल पासून बनलेले अँगल्स पाहायचे आहेत. आता आपण मी एक काढते ट्रान्सव्हर्सल. मी एक लाईन काढली पी क्यू, आणखीन एक लाईन काढली आर एस. आता या नॉन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यातून इंटरसेक्ट करणारी एक लाईन काढली ए टी. तर ही कोणत्या पॉईंटमध्ये? पॉईंट एम आणि पॉईंट एन मध्ये इंटरसेक्ट करते दोन लाईन्सला. तर यामधून आता कोणते कोणते अँगल्स तयार होतात? आता पाहू शकता आपण हे असे अँगल्स. आता हे अँगल्स म्हणजे ह्या अँगल्सला काय म्हणतो आपण? आता फर्स्ट टाईप आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्सची डेफिनेशन काय? तर तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन काय दिलेली आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची? इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल्स आर इन सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. हां, तर काय म्हणते म्हणजे ते डेफिनेशनमध्ये?
की आता आर्म्स म्हणजे त्याचे एंड्स, तर एखाद्या पेअरचे जर आर्म्स एक सेम डायरेक्शनला जात असतील आणि दुसरा हा सेम साईडला असेल तर त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. तर एक्झाम्पल काय आता आपण बघूया अँगल AMQ. आणि त्याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? अँगल MNS. म्हणजे आता हे जर मी अँगल साईडला काढून घेतले तर अँगल AMQ कोणता आहे? हा असा AMQ. आणि त्याला MNS म्हणजे त्याचे एक आर्म्स हे सेम डायरेक्शनला जात आहेत आणि दुसरे सेम साईडला आहेत. तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. म्हणजे एक आर्म सेम डायरेक्शनला आहे, सेकंड आर्म हा सेम साईडला आहे, तर त्या पेअरला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो. तर नेक्स्ट काय आपल्याला, तर आपण याच्यात करस्पॉन्डिंग अँगल्सचं पेअर काढून घेऊ यामधल्या कोणत्या येतात. तर आपण यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर काढून घेऊ कोणत्या येतात. फर्स्ट ऑफ ऑल AMP, सेकंड कोणती येईल त्यालाच MNR अँगल. यात सुद्धा बघा फ्रेंड्स, हा झाला AMP आणि MNR सेम, म्हणजे त्याची एक आर्मची डायरेक्शन सेम आहे आणि दुसरी आर्म सेम साईडला आहेत. सेकंड काय PMN आणि अँगल RNT. यात सुद्धा सेम आहे, P ची नारची डायरेक्शन सेम आहे आणि N ची T ची पण साईड सेम आहे. सेकंडली AMQ आपण घेतलेलं एक्झाम्पल आणि त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल काय म्हणलं होतं? MNS. आणि लास्टली काय QMN हा अँगल. QMN ला काय येईल? करस्पॉन्डिंग SNT. तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला एवढे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर भेटतील. काय करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअरची डेफिनेशन? की वन साइड, तरी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. फ्रेंड्स नेक्स्ट काय आपल्याला इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय? द पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड दॅट लाईन. म्हणजे काय, एकाच साईडला आहेत आणि त्या इनसाइड आहेत. इनसाइड म्हणजे मधला हा पार्ट, म्हणजे एकाच साईडचे अँगल आणि त्याच्यामध्ये आहेत ट्रान्सव्हर्सलच्या, त्याला आपण इंटेरियर अँगल असं म्हणतो. तर फ्रेंड्स इंटेरियर अँगलचं एक्झाम्पल काय म्हणता येईल यामध्ये आपल्याला? कोणते आहेत इंटेरियर अँगल? मी काय म्हणलं, सेम साईडला. आणि इनसाइड म्हणजे अँगल PMN, अँगल PMN आणि त्याला इंटेरियर कोणता असेल? म्हणजे त्याच साईडचा अँगल MNR. हा झाला इंटेरियर अँगल. आता सेकंड काय येईल आपला? सेम QMS, अँगल QMS and angle MNS. हे होते आपले इंटेरियर अँगलचे पेअर. इंटेरियर अँगल म्हणजे काय? की जे सेम साईडला असतात आणि इनसाइड दॅट लाईन, त्याला आपण इंटेरियर अँगल असं म्हणलं. तर फ्रेंड्स आहे आपलं नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलची डेफिनेशन काय म्हणता येईल? की द पेअर्स ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. म्हणजे काय म्हणते ते? अशी पेअर जी अपोजिट साईडला आहे आणि त्यांचे आर्म्सचे डायरेक्शन सुद्धा अपोजिट आहेत, त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणलं.
तर अल्टरनेट अँगलमध्ये त्यांनी आपल्याला सब टाइप्स दिलेले आहेत दोन. फर्स्ट काय आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर फ्रेंड्स आपण इंटेरियर अँगल पाहिलं. इंटेरियर अँगल म्हणजे काय, सेम डायरेक्शनला आणि मध्ये असणारे. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय असेल, म्हणजे मध्ये असणारे पण अपोजिट साईडचे. म्हणजेच कोणते, अँगल PMN म्हणजे आता हा इनसाइड आहे आणि आता हा अल्टरनेट, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. अल्टरनेट म्हणजे काय, अपोजिट साईडचा. म्हणजे आपला हा अँगल येईल, म्हणजेच अँगल MNS. सेकंड काय, अँगल QMN आणि अपोजिट साईडचा त्याच्या MNR. हे होते इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे काय, हे मधल्याच पार्टमधले, म्हणजे जिथे गिवन आहे मधल्या लाईनमध्ये गिवन असलेले पण अपोजिट साईडचे अँगल्स, त्या पेअरला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल असं म्हणलं. पुढे काय, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे काय, की अपोजिट साईडचे पण हे असे असणार. आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला, अँगल AMP आणि जे आउटसाईडला आहेत, म्हणजे हे मधलं झालं इनसाइड आणि हे झालं आउटसाईड. आउटसाईडला असणारे म्हणजेच अँगल TNS किंवा अँगल SNT. हे झाले आपले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे जे बाहेरच्या साईडला आहेत पण अपोजिट डायरेक्शनला. सेकंड काय आहे, अँगल AMQ अँड अँगल RNT. फ्रेंड्स तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्यावं. तर आता आपण पुढे काय आहे ते पाहू. फ्रेंड्स आय होप तुम्हाला तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्सचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आता आपण त्याला आणखीन क्लिअर करण्यासाठी आपलं प्रॅक्टिस सेट पाहूया. आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला अँगल्स काढायचे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स काढायचे आहेत. फर्स्ट करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय सांगितलं मी, जे की अशी पेअर जी सेम डायरेक्शनला आहे, म्हणजे त्याच्या ट्रान्सफरचा आर्म, एक आर्म जो आहे तो सेम साईडला आहे आणि सेम डायरेक्शनला सुद्धा आहे असा. फर्स्ट म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, अँगल P. अँगल P मध्ये हा बघा अँगल P असा तयार होतो, इथे आपला P पॉईंट. तर आता सेम डायरेक्शन आणि सेम साईडला कोणता अँगल असेल, हा अँगल W. अँगल W सुद्धा सेम आहे, म्हणजे तो असा वरच जातोय आणि सेम साईडला आहे. जे अँगल P अँड अँगल W इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड काय आहे, अँगल Q. अँगल Q, अँगल Q असा आहे, त्याला कोणती पेअर भेटेल आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची, अँगल X. सेम डायरेक्शन सेम साईड, अँगल X. तर थर्ड आहे अँगल R. अँगल R ला ही डायरेक्शन आणि या साईडला जाणारा, म्हणजे एक आर्म या साईडला, डायरेक्शन आपली डाऊनवर्ड्स. कोणता असेल, अँगल Y. ह्या साईडला एक आर्म आहे आणि एक आर्म खालच्या डायरेक्शनने. फायनल काय आपलं अँगल S. अँगल S ला सुद्धा डायरेक्शन डाऊनवर्ड्स आणि या साईडचा कोणता असेल, अँगल Z. हे आपले करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच काय, की त्याच्या आर्मची एक डायरेक्शन सेम आहे आणि दुसरी साईड सेम आहे. सॉरी फ्रेंड्स, आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स काढायला सांगितले आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, जे इनसाइड आहेत. इंटेरियर म्हणजे इनसाइड असलेले, पण अल्टरनेट म्हणजे काय, अपोजिट साईडचे. अपोजिट साईडचे म्हणजे आता अँगल S ला, म्हणजे यातलाच एखादा अँगल आणि एसच्या अपोजिट असलेला, म्हणजेच काय येईल, अँगल X. आणि सेकंड काय, अँगल W. ह्या म्हणजे इंटेरियर मधलाच परंतु अपोजिट साईडचा, म्हणजेच अँगल R.
तर हे होते तुमचे इंटेरियर अल्टरनेट अँगल ह्या डायग्रामनुसार. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या. तर फ्रेंड्स आपल्याला क्वेश्चन 2 असा दिलेला आहे की ह्या डायग्राममध्ये आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स जे आहेत ते शोधून काढायचे आहेत. तर आता आपण पाहूया इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजेच काय म्हटलं मी, इनसाइड आणि त्याचे म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. तर कोणते कोणते येतील? आता हे इनसाइड झालं ह्या डायग्रामच्या. तर अँगल बी सोबत अपोजिट डायरेक्शन अँगल एच आणि अँगल एच. आणि दुसरं काय अँगल सी, त्याच्या अपोजिटला अँगल ई. त्यानंतर काय करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय सांगितलं मी, एक आर्म सेम डायरेक्शनला आणि सेकंड आर्म सेम साईडला, त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो. कोणती कोणती पेअर येईल आपली? अँगल ए, अँगल ई, अँगल ए अँड अँगल ई. सेकंड काय येईल? अँगल बी, अँगल एफ. त्यानंतर अँगल सी आणि अँगल जी. आणि लास्टली काय येईल? अँगल डी आणि अँगल एच. हे 4 पेअर्स होते करस्पॉन्डिंग अँगलचे, ज्यांचे की डायरेक्शन सेम आहेत आणि साईडसुद्धा सेम आहेत. इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय म्हटलं मी, इनसाइड द लाईन. हे म्हणजेच काय येईल? अँगल बी अँड अँगल ई आणि अँगल सी आणि अँगल एच. म्हणजे हे इनसाइड आहेत आणि सेम डायरेक्शनला आहेत. हे झाले आपले इंटेरियर अँगल्स. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पॅरलल लाईन्स पाहिल्या आणि ट्रान्सव्हर्सल सुद्धा पाहिलं. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? द लाईन्स लाय ऑन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणलं. आणि त्याच पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणारा एक लाईन म्हणजे त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणलं. द लाईन विच इंटरसेक्ट 2 लाईन्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स, दिस इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल. आणि त्यानंतर आपण अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल पाहिलं. कोणते कोणते अँगल्स तयार झाले? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये एक आर्म सेम डायरेक्शनला आणि एक आर्म सेम साईडला, अशा पेअरला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणलं. दुसरं काय पाहिलं आपण? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे सेम डायरेक्शनला आणि इनसाइड द लाईन मध्ये असलेले आणि सेम डायरेक्शनला, त्याला आपण इंटेरियर अँगल्स असं म्हणलं. तिसरं काय पाहिलं? अल्टरनेट अँगल्स म्हणजे अपोजिट साईडला. त्यामध्ये आपण 2 पाहिले, इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय? मध्ये असणारे पण अपोजिट साईडला असणारे, त्याला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणलं. आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय? की असं आउटर साईडला आणि पण अपोजिट साईडला, त्याला आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणलं. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 2.1 इथे एंड होतो. प्रॅक्टिस सेट 2.2 आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. थँक्यू.